विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आपण इथे डिस्कस करणार आहोत नीट 2021 एक्झाम स्ट्रॅटेजीजसाठी. हा व्हिडिओ मी पूर्णपणे मराठीमध्ये बनवलेला आहे, जेणेकरून ह्याचा तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट घेता येईल. इथे आपण बघूयात की काय स्ट्रॅटेजीज असायला हव्यात जेव्हा तुम्ही कुठलीही एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत असाल. भलेही ती नीट असो, भलेही ती IIT JEE असो, भलेही तो CET एक्झामिनेशन असो, कुठलीही एक्झाम तुम्ही जेव्हा प्रिपेअर करत असतात त्यासाठी प्लॅनिंग इज द व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर तुम्ही प्लॅनिंगनुसार तुम्ही सगळी प्रिपरेशन करत असाल तर 100% तुम्ही त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल व्हाल. तर यासाठी मी इथे काही स्ट्रॅटेजीज तुमच्यासाठी घेऊन आले आहेत जे स्टुडंट्स 2021 साठी प्रिपेअर करत आहेत. आणि सर्वात पहिली स्ट्रॅटेजी आहे गेट फॅमिलराइज्ड विथ द सिलॅबस. म्हणजेच तुम्हाला सिलॅबस माहिती असला पाहिजे, जो की नीटसाठी आहे. 11चा आणि 12चा दोन्ही सिलॅबस नीटसाठी तुम्हाला प्रिपेअर करावे लागणार आहे. आणि 11चा सिलॅबस काय आहे ते यामध्ये मी थोडक्यात इथे सांगितलंय की 11th मध्ये काही चॅप्टर्स आहेत की जे इम्पॉर्टंट आहे, जे नीटमध्ये विचारले जातात, मॅक्सिमम क्वेश्चन्स त्यावरती येतात. तर 11चा जर स्टडी केलेला नसेल तुम्ही, तर तुम्ही 11चा स्टडी या काही स्पेसिफिक टॉपिकवरती करू शकतात. सो फर्स्ट आहे डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड, सेकंड आहे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स, थर्ड आहे सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, प्लांट फिजिओलॉजी, ह्युमन फिजिओलॉजी. त्यानंतर आपण बघूयात 12th मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत. तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये येतं रिप्रोडक्शन, जेनेटिक्स अँड इव्होल्युशन. येस, इव्होल्युशन मध्ये ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स येतात. बायोलॉजी, ह्युमन वेलफेअर, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन, इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याचं मॅक्सिमम वेटेज आहे, मॅक्झिमम MCQs या टॉपिक्सवरती येतात. त्यामुळे स्पेसिफिकली हे काही टॉपिक्स मी तुम्हाला सांगितले आहेत. आणि तुम्हाला टोटल सिलॅबस यासोबतही कव्हर करायचा आहे. त्यानंतर सेकंड स्ट्रॅटेजी आहे पॅटर्न ऑफ नीट एक्झामिनेशनचा पॅटर्न काय आहे. तर तुम्हाला माहितीच आहे सब्जेक्ट कुठले आहेत. तर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, बायोलॉजीमध्ये बॉटनी आहे, झुऑलॉजी आहे. एक्झामिनेशन MCQs बेसमध्ये आहे. ड्युरेशन एक्झामचा 3 तासाचा आहे, म्हणजे 2 ते 5 हा ड्युरेशन आहे. यामध्ये क्वेश्चन्स किती विचारले जातात. तर फिजिक्सचे 45 क्वेश्चन म्हणजे 45 क्वेश्चन्स असतात, केमिस्ट्रीचे 45 क्वेश्चन्स असतात, बायोलॉजीचे 90 क्वेश्चन्स असतात. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की बायोलॉजी इज हॅव्हिंग द मोर अँड मोर वेटेज, म्हणजे बायोलॉजीला जास्त फोकस करायचा आहे तुम्हाला. मार्क्स बघूयात. फिजिक्सला 180 मार्क्स आहे, केमिस्ट्रीला 180 मार्क्स आणि बायोलॉजीसाठी 360 मार्क्स, म्हणजे तुम्हाला टोटल 720 मार्क्सचा पेपर आहे. आणि त्यामध्ये ॲट लिस्ट तुम्हाला 350च्या वरती स्कोर करायचा आहे, तेव्हाच कुठेतरी ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत. सो एक्झामचा पॅटर्न हा आहे. ईच क्वेश्चन म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत. तर ईच क्वेश्चन इज हॅव्हिंग द 4 मार्क्स. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे. तर निगेटिव्ह मार्किंग आहे 1 मार्क्स. निगेटिव्ह 1 मार्क म्हणजे 4 क्वेश्चन मागे 1 मार्क्स जो आहे तो निगेटिव्ह, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. सो माझी तिसरी स्ट्रॅटेजी आहे प्रिपेअर युअर ओन टाइम टेबल. तुम्हाला स्वतःचा टाइम टेबल बनवायचा आहे. मग स्वतःचा टाइम टेबल बनवताना कुठल्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करायला हव्यात तर ते मी इथे सांगते. तर फर्स्ट तुम्ही डेली म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला एक गोल असलं पाहिजे. गोल असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आज कुठला सब्जेक्ट करायचा आहे, त्या सब्जेक्ट मधले किती टॉपिक्स कव्हर करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फिजिक्स सब्जेक्ट घेतला तर फिजिक्सचे तुम्हाला 3 टॉपिक कव्हर करायचे, केमिस्ट्रीचे तुम्हाला 4 टॉपिक कव्हर करायचे, बायोलॉजीचे तुम्हाला 6 टॉपिक कव्हर करायचे. हे डेली गोल तुमचं असलं पाहिजे. मग तुम्ही किती तासांसाठी स्टडी करणार आहात, तुम्ही त्याच्यामध्ये किती प्रॅक्टिस करणार आहात, त्यानंतर कोणते कोणते टॉपिक स्टडी करणार आहात, हे सगळं रोजचं गोल तुमचं फिक्स्ड असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही भलेही 15 मिनिटं घ्या,
पण रोजचा गोल सकाळी उठल्याबरोबर डिसाईड करा. त्यानंतर सेकंड आहे की फोकस, म्हणजे तुम्ही जे ठरवलेलं आहे त्यावरती कंटिन्यू फोकस ठेवा. म्हणजे कंटिन्युअसली तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की अरे आपल्याला हे करायचं आहे, आजचं गोल हे आहे, आजचं गोल हे आहे. आणि तुम्ही जे काही टॉपिक्स रीड केले, तुम्ही जे काही नोट्स बनवलेले आहेत त्याची मॅक्सिमम प्रॅक्टिस करा, MCQs प्रॅक्टिस करा. त्यानंतर मॉनिटर द प्रोग्रेस, म्हणजे आता तुम्ही प्रॅक्टिस केली आहे पण आता तुम्हाला माहित नाही की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहात, तर त्यासाठी तुम्ही थोडासा वेळ द्या. एक टेस्ट ठेवा स्वतःचीच त्या टॉपिक वरती, MCQs प्रिव्हियस इयर MCQs सॉल्व्ह करा. त्यानंतर आन्सर्स चेक करा आणि आन्सर्स चेक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही बरोबर वेने चाललेले आहात. मग आता स्टडी टाइम टेबल ठरवण्यासाठी, म्हणजे वीकली स्टडी टाइम टेबल किंवा तुमचं स्वतःचा पूर्ण तुम्ही 6 मंथचं डायरेक्टली टाइम टेबल बनवत असाल, दॅट इज द मोर बेटर. तर तुम्ही जर तोच टाइम टेबल बनवत असाल तर त्यासाठी कशा टाईपचा टाइम टेबल बनवला पाहिजे, तर इथे एक तुम्हाला चार्ट दिसत असेल. तर या चार्ट मध्ये 3 सेक्शन्स बनवले, एक मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग सेक्शन आहे. आणि टाइम दिलेला आहे सकाळी 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10. मग मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे असे वीक डेज दिलेले आहेत. मग इथे तुम्ही टॉपिक लिहिणार की 7 ते 8 तुम्हाला फॉर एक्झाम्पल फिजिक्स करायचंय, 8 ते 9 तुम्हाला एक्सरसाइज, ब्रश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. 9 ते 10 जे आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल केमिस्ट्री करायचं आहे. मग 10 ते 11 MCQs प्रॅक्टिस करायचे आहे. मग 11 ते 12 बायोलॉजी करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर रोजचं जे रुटीन आहे, टाइम टेबल आहे, तो अशा प्रकारे एका पेपरवरती बनवून एका ठिकाणी तुम्ही जिथे नेहमी फिरत असता, जिथे स्टडी करतात, तर तिथे तुम्ही तो लावून ठेवायचा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आजचा आपला हा टाइम टेबल आहे, आज आपल्याला हे कव्हर करायचं आहे. तुम्ही त्याच्यावरती फोकस करू शकता. सो दिस इज द युअर टाइम टेबल. फोर्थ स्ट्रॅटजी आहे मेक युअर ओन नोट्स. तुम्हाला स्वतःच्या नोट्स बनवायच्या आहेत. मग स्वतःच्या नोट्स कशा बनवायच्या आहेत, तर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक NCERTचं बुक आहे. NCERTच्या बुकमध्ये जेवढे काही चॅप्टर्स कंप्लीट झाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. मग फर्स्ट चॅप्टर मध्ये शॉर्ट मध्ये, फ्लोशीट मध्ये, डायग्रामॅटिकली अशा सगळ्या नोट्स तुम्हाला छोट्या छोट्या बनवायच्या, जेणेकरून ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुमच्या रिव्हिजन साठी यूज होणार आहेत. तर नोट्स बनवताना तुम्ही एकदम अट्रॅक्टिव्ह नोट्स बनवा, म्हणजे कलर्स यूज करा नोट्स बनवण्यासाठी. त्यानंतर नोट्स बनवताना डायग्राम्स मॅक्झिमम डायग्रामॅटिकली अंडरस्टँड करा, म्हणजे डायग्राम्स जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला हव्यात जेव्हा तुम्ही नोट्स बनवतात तेव्हा. आणि नीट अँड क्लीन असल्या पाहिजे तुमच्या नोट्स, नीट अँड क्लीन, कारण की जेव्हा तुम्ही रिवाइज करणार आहे सेम नोट, तर त्या एकदम व्यवस्थित असल्या पाहिजे. पुन्हा तुम्हाला बुक बघण्याची गरज नसली पाहिजे. सो यू हॅव टू मेक युअर ओन नोट्स. देन माय फिफ्थ स्ट्रॅटेजी इज रिलायबल स्टडी मटेरियल. म्हणजे आता तुम्हाला स्टडी मटेरियल कुठलं यूज करायचंय, तर स्टडी मटेरियल माझ्या वेने द बेस्ट थिंग इज यूज NCERT बुक. NCERTचं बुक यूज करा. मॅक्झिमम रेफरन्स बुक यूज न करता अवॉइड द मॅक्झिमम रेफरन्स बुक. बाकीचे रेफरन्स बुक यूज नका करू, कारण की जे NCERT मध्ये दिलेलं आहे तेच थोड्या इलॅबोरेटेड फॉर्म मध्ये, तेच थोड्या वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या रेफरन्स बुक मध्ये दिलेलं आहे. सो NCERT बुक जरी तुम्ही फॉलो केलं, NCERTच्या जरी तुम्ही नोट्स लिहिल्या, NCERT जरी तुम्ही 2-3 वेळेस रीड केलेली आहे, दॅट इज द गुड स्टडी मटेरियल. अदर दॅन दॅट कुठलंही दुसरं यूज करायची गरज नाही. पण तुम्हाला डायग्राम्स बघायच्या असेल, ॲनिमेशन बघायचं असेल, यू कॅन टेक अ हेल्प ऑफ इंटरनेट, यू कॅन टेक अ हेल्प ऑफ यूट्यूब, आणि ह्याचा मॅक्झिमम यूज करून तुम्ही अंडरस्टँडिंग करू शकतात, एखादा कॉन्सेप्ट समजू शकतात. तर मी प्रेफर करेल की तुम्हाला NCERTचं बुक तुम्ही रीड करू शकतात. माय सिक्स्थ स्ट्रॅटेजी इज कन्सिस्टंटली रिवाइज. तुम्ही ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या तुम्हाला कंटिन्यू रिवाइज करायच्या आहेत. कंटिन्यू रिव्हिजन, कंटिन्यू रिव्हिजन, कंटिन्यू रिव्हिजन. मग कंटिन्यू रिव्हिजन म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलंय की आठवड्याच्या नोट्स बनवल्या आणि संडेला पूर्णपणे त्या रिवाइज केल्या. सो अशी तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवू शकता. संडेला रिवाइज केलं, संडे इव्हिनिंगला तुम्ही MCQ ची प्रॅक्टिस केली. सो यू हॅव टू consistently revise your notes.
सो आयदर तुम्ही डेली रिवाइज करू शकतात की डेली काय झालंय, तुम्ही डेली काय स्टडी केलंय, तर ते तुम्ही डेली रिवाइज करत असाल तर दॅट इज द व्हेरी गुड थिंग. किंवा तुम्ही वीकली पण रिवाइज करू शकतात. सो वीकली रिवाइज. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रॅटेजी आहे टेक मॉक टेस्ट. मॉक टेस्ट तुम्हाला घ्यायच्या आहे. मग मॉक टेस्ट म्हणजे काय की सराव परीक्षा. मग मॉक टेस्ट म्हणजे जे तुम्हाला मी आता सांगितलंय की तुम्ही एकदा रिव्हिजन झालं तुमचं संडेला तुम्ही इव्हिनिंग पर्यंत रिव्हिजन करा. इव्हिनिंगच्या नंतर तुम्हाला काय करायचं तर मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. मॉक टेस्ट म्हणजे जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती ते सॉल्व करायचे आहेत. अदरवाइज यू कॅन गो फॉर द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग तुम्ही म्हणणार प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स कुठून मिळणार आम्हाला, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स NTA जे की नीट एक्झाम कंडक्ट करतं, तुम्हाला माहिती असेल NTA बद्दल. नीट एक्झाम कंडक्ट जी करते टेस्टिंग एजन्सी, तर ह्यांच्या वेबसाईट वरती जायचं NTA नीट वरती आणि तिथे तुम्हाला सर्च करायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. अँड तुम्हाला जास्तीत जास्त इंटरनेटचं नॉलेज आहे त्यामुळे तुम्ही सर्च करूनही काढू शकता. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचा, टाइम लावायचा आणि टाइम लावल्याच्या नंतर त्या 3 तासामध्ये तुम्हाला तो पूर्ण टेस्ट पेपर सॉल्व करायचा आहे आणि सॉल्व केल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःच अनालाइज करायचं आहे. सो त्याला आपण म्हणतो की मॉक टेस्ट म्हणजे वीकली तुम्हाला लक्षात येईल की तुमची प्रोग्रेस काय आहे. त्यानंतर द मोस्ट इम्पॉर्टंट अँड माय लास्ट स्ट्रॅटेजी इज फिजिकल वेलबिंग अँड एक्सरसाइज. जे की मी तुमच्या डेली रुटीन मध्येही सांगितलं की तुम्हाला एक्सरसाइज करणं मस्ट आहे, कारण की त्यामुळेच तुम्ही हेल्दी राहणार आणि जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर ॲक्टिव्ह ब्रेन राहणार आहे. सो मेंटल हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मेंटल हेल्थ तर असणारच आहे पण तुमचं ब्रेनही ॲक्टिव्ह राहणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज फिजिकल एक्सरसाइज करायची ॲट लीस्ट 10 मिनिट्स. 10 मिनिट्ससाठी तुम्ही एक्सरसाइज करा. आयदर तुम्ही कपालभाती करा, प्राणायाम करा, योगा करा किंवा रनिंग करा. यापैकी कुठलंही करा किंवा तुम्ही रनिंग करा काही वेळासाठी 10 मिनिटासाठी आणि 10 मिनिटासाठी कपालभाती करा. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि त्यामुळे तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह राहील. त्यामुळे तुमची मेमरायझेशनची जी पॉवर आहे ती वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या मेमराईज करू शकतात. सो दीज आर द सम स्ट्रॅटेजीज. ह्या जर तुम्ही फॉलो करत असाल तर नक्कीच नीट मध्ये